वळूया पुढच्या बातमीकडे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय विभागानं स्कूल बस ड्रायव्हरांच्या बाबतीत एक नियमावली तयार केली. यात दर आठवड्याला स्कूल बस चालकांची मद्य चाचणी होणार आहे. दर आठवड्याला ही चाचणी करणं बंधनकारक असणार आहे आणि हा नियम सर्व शाळांना लागू करण्यात आलेला आहे. मुंबईत 6000 स्कूल बस कार्यरत आहेत, त्यामुळे स्कूल बस असोसिएशननं या नियमावलीचं स्वागत केलंय. पण कोणाला जबाबदारी दिली? शाळे दिले तर शाळेमध्ये डॉक्टर आहेत, त्याच्याकडे पूर्ण सोय आहेत का टेस्टिंग करायच्यासाठी? जर ड्रायव्हरला अटक केली ते दारू पिऊन आलेले आहेत म्हणून, मग काय? त्यानंतर तुम्ही ड्रायव्हरला सोड म्हणून सांगणार किंवा अटक करणार, नंतर कसं काय करायचं? ड्रायव्हरच्या चुकीमध्ये मालकाला दंड देणार का? एक आहे चुकी ड्रायव्हर. कोणीही मालक त्याच्या ड्रायव्हरला पियायला देत नाही ड्युटीवर. रजाच्या वेळी ते कधी काय केलं तर त्रास नाही. आणि जे नियमात चालवतात ते शाळेला जर अधिकारी दिलेले आहेत, मग जे लिगल आहेत त्याला करणार. जे अनऑथराइज ड्रायव्हर आहेत, जे बाहेरून पॅरेंट केलेले आहेत गाडी, ही टोटली अनऑथराइज आहेत, इलिगल आहेत, मग त्याला काय करणार? याच्यात काय अपघात झालं तर प्रेसवाले किंवा सरकार किंवा कोणी असू दे, शाळेचे नाव अगोदर येणार, त्यानंतर याचे बस ऑपरेटर म्हणा. तेव्हा कोणी बघणार नाही की लिगल आहेत का अनऑथराइज्ड आहेत काय. मग याचे जबाबदार सरकार पण घ्यायला पाहिजेत. नुसतं लिगल ऑपरेटरला दंड करायचं म्हणून आणि असा नियम काढायचा नाही. नियम जर सुरक्षेसाठी आहेत ते सगळ्याला एकच सारखं राहायला पाहिजेत, मग कोणाला त्रास होणार नाही आणि एकच सरकार यायला पाहिजे. तर